तर स्टार्ट करू आपण. पहिली आणि दुसरी व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केले. मागच्या 2 व्हिडिओच्या संक्षेपमध्ये सांगतो की आपण पहिलं दर महिना RD 1500ची 30 वर्षासाठी ठेवली तर 1,17,000 मिळतात. हे पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन केले, ते तुम्ही जाऊन बघू शकता. पाहिजे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईनच. आता आपल्याला त्याचा तिसरा पार्ट बघायचा आहे. तो कशासाठी तिसरा पार्ट, की दुसऱ्या व्हिडिओच्या एंडला मी सांगितलं होतं की मी एक असा रूल तुम्हाला सांगेन ज्याच्याने हे 1,500 तुम्ही कोणत्याही परिस्थितीत साईटला ठेवू शकता. कारण काही जण असं वाटते की जर खर्चच माझे खूप जास्त आहेत ते तर 1,500 कसं काय इन्व्हेस्ट करू शकतो मी. तो रूल बघण्या अगोदर मी थोडं एक्झाम्पल देतो की गणेश आहे. गणेश नावाचा मुलगा आहे. त्याला 12,500 पर मंथ आहे सॅलरी, पगार. तो गणेश काय म्हणतो, माझं खर्चच 12,500 आहेत किंवा जास्त आहेत, कसं मी बाजूला काढू शकतो 1,500? असा क्वेश्चन हा गणेशचा आहे. जो तुम्हाला मी रूल आता सांगणार आहे ते एकदम केअरफुली जर तुम्ही इंटेन्शनली बघितलं तर तुम्हाला हे 1,500 ठेवायला कोणीच नाही थांबू शकत. तो रूल असा आहे, समजा तुमची सॅलरी आहे 12,500 आणि खर्च आहेत 12,500 किंवा जास्त असतील, तर तुम्ही असं समजा की तुम्हाला 11,000च सॅलरी आहे. कारण तुम्ही हे जर समजलं की तुम्हाला 11,000च सॅलरी आहे तर तुमचे 12,500 मधून 11,000 गेले, किती राहिले? आरामात 1,500 वाचतात. म्हणजे हे तुमची झाली सेविंग. आता तुम्ही किती डेडिकेशननी तो निर्णय घेता हे तुमच्यावर आहे. कारण हा रूल इतका पॉवरफुल आहे, त्याचं एक्सप्लेनेशन मी करतोच आता. तर स्टार्ट करू आपण. तो रूल असा आहे की तुम्हाला जर 12,500 सॅलरी असेल तर असं समजा तुम्हाला 11,000च आहे. कन्सिडर लेस सॅलरी एव्हरी मंथ. दर महिन्याला समजा की तुम्हाला 11,000 सॅलरी आहे, कमी पगार आहे दर महिन्याला, म्हणजे 11,000 समजा. हे तुम्ही 1,500 कन्सिडरच करू नका. म्हणजेच 12,500 मधले फक्त तुम्ही 11,000 समजा की दर महिन्याला तुमची सॅलरी आहे. हा जो रूल तुम्ही ॲप्लिकेबल केला पर महिन्याला तर 1,500 सेविंग होतातच. पुढे बघू आपण. आता त्याचं डिटेल ॲनालिसिस बघू. कारण कन्सिडर लेस सॅलरी ते ॲक्च्युअलमध्ये आपण अचीव कसं करू शकतो ते सुद्धा बघूया. 4 पॉईंट आहेत. त्या 4 पॉईंटमध्ये आपण डिस्कस करू. नंबर 1, शोकेज. आता शोकेजमध्ये असं येतं की क्लोथ्स म्हणजेच कपडे, फोन. आता काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला गरजेच नसतात, त्या आपण खरेदी करत असतो, त्या तुम्हाला कमी कराव्या लागतील. तिथं जर तुमचं कंट्रोल परफेक्ट आलं तर हा 1,500 तुम्ही ॲटोमॅटिकली सेव्ह करू शकता. फक्त तुम्हाला शोकेजवर कंट्रोल पाहिजे. नंबर 2, सॅलरी 12,500. आता जसं मी म्हटलं की असं तुम्ही सांगा की मला 11,000 सॅलरी आहे 12,500 ऐवजी. आता काय जणांना सवय असते, सॅलरी 15,000 सांगायची 20,000. का?
कमीपणा वाटू नये म्हणून. आता हे जर तुम्ही असं केलात तर स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. त्यामुळं ॲक्च्युअल सॅलरी आहे तीच सांगावी. पर महिना तुमची सॅलरी जर येत असेल 12,000 तर तुम्ही सांगा 11,000च, तरच तुमचे 1,500 सेव्ह होऊ शकतात. पॉईंट 3 हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. 1,500 समजा तुम्ही पर मंथ भरता इन्व्हेस्ट करता RD मध्ये, तर असं समजा की हे तुमचे नाहीतच. तुम्ही जर 30 वर्षासाठी असं समजलात की दॅट इज नॉट युअर्स, दॅट इज नॉट माइन, तर ते 30 वर्षासाठी सेव्ह होऊ शकतात ॲटोमॅटिकली. हे जर 3 रूल तुम्ही फॉलो केलेत तर कोणीच तुम्हाला थांबवू शकत नाही. 1,500 सेव्ह करायला दर महिना. तर हा खूप महत्त्वाचा रूल आहे. मी परत एकदा सांगतो, कन्सिडर हा एकच ह्या व्हिडिओमध्ये सगळं काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. हा एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, कन्सिडर लेस सॅलरी. परत इथं लिहितो मी, समजा की तुम्हाला कमी सॅलरी आहे, कमी पगार आहे. आता हे असं समजलं की काही याच्यात कमीपणा नसतो. ॲक्च्युअलमध्ये बेनिफिट तुम्हाला लॉंग टर्ममध्ये तुम्हालाच होईल. आता हे तर झालं. आता 3 व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्ही हे करायला तयार होणं हे तुमच्यावरच आहे. आता चांगलं सांगायचं काम सगळ्यांचंच असतं, ऐकायचे का नाही हे प्रत्येकावर आहे. आता ह्याच्यानंतर काही जणांच्या माइंडमध्ये तर आता काही जणांना असे क्वेश्चन असतात, काही जणांना भरपूर क्वेश्चन पडतात. चल ओके ठीक आहे. काही जण म्हणले जर राहू दे, हे आपण काही जणांची इच्छा झाली हे करूया आपण. आता तो रूल ऐकल्याच्या नंतर सगळे तयार झाले करायला हे. आता काही जणांच्या माइंडमध्ये असे क्वेश्चन येतात, काही जणांना भरपूर क्वेश्चन पडतात. इथे मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो. गणेश नावाचा मुलगा, गणेशने हे 2 वर्ष विदाउट एनी स्टॉप कंटिन्यू केले 1,500. त्यानंतर अचानक 2 वर्षांनी असं झालं की अपघात, 2 आफ्टर 2 years अचानक अपघात किंवा इन्सिडेंट किंवा काही प्रॉब्लेम. आता गणेश क्वेश्चन मध्ये पडला की जो तो मंथली सेव्हिंग करत होता 1,500, तो RD साठी देत होता. आता अचानक असा अपघात आल्यावर पैसे कुठून घ्यायचे? गणेशला आता क्वेश्चन असे पडत होते की अपघातासाठी 2 वर्ष त्यांनी RD साठी ठेवले होते, ते वापरायचे. 1,500ची RD मोडायची, लोन मधून घ्यायची कुठून अपघाताचे पैसे द्यायला हॉस्पिटलचे, का नातेवाईकांकडे मागायचे, का कुठेतरी डोकं फोडायचं. गणेश खूप टेन्शन मध्ये होता. आता माझं इथे सजेशन आहे की गणेशला 1,500ची RD पण मोडायची गरज नाही, कुठून लोन ही घ्यायची गरज नाही, का नातेवाईकांकडून मागायची सुद्धा गरज नाही, का कुठे डोकंही फोडायची गरज नाही. का? ही RD गणेशने असंच कंटिन्यू करायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी अपघात, ॲक्सिडेंट
ह्याच्यासाठी अपघातासाठी नेक्स्ट उद्या किंवा परवा व्हिडिओ येईल. त्याचा क्वेश्चन सॉल्व होईल. तर असं हे काय आपण एकदा क्विक रिव्ह्यू करू. आपण काय बघितलं, कन्सिडर लेस सॅलरी, हे तुम्हाला कळलंच असेल, जसं आपण त्याचं एक्सप्लेन केलं होतं. थोडं शोकेस कमी करावं लागेल. 12,500 ऐवजी 11,000 सॅलरी कन्सिडर करा. 1,500 इन्व्हेस्ट ॲटोमॅटिकली होतील. असं समजा की 30 वर्ष इन्व्हेस्ट करता 1,500 ते तुमचे नाहीच आहेत. त्यामुळे सक्सेस तुम्ही ॲटोमॅटिकली व्हाल. तर असं हे क्विक आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही एकच लक्षात ठेवा की असं समजा की 11,000 फक्त तुम्हाला सॅलरी आहे, 12,500 नाही आहे. ओके, ह्या व्हिडिओमध्ये आता गणेशला जे गणेश जो टेन्शनमध्ये होता, 1,000ची RD मोडून पैसे देऊ, लोन घेऊन देऊ का नातेवाईकांकडे मागून पैसे देऊ, तर गणेशला काही करायची गरज नाही. त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ 2 दिवसात येईल. त्यामध्ये तुम्हाला सगळं आन्सर मिळेल, A to Z. काही करायची गरज नाही. काही कॉमेंट असतील तुमचे, काही क्वेरीज असतील तर कॉमेंटमध्ये मेन्शन करा. 1 to 1 सगळ्यांचं मी उत्तर देईन. चला, बाय.